नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा समाज मागास ठरवल्या जाण्याच्या साठी तपासणी अर्थात निकषांच्या बाबतीतली निश्चिती झालेली आहे. या पद्धतीने मराठे मागास कसे आहेत हे ठरवण्यासाठी 3 प्रमुख विभाग आहेत. एक सामाजिक, दुसरा शैक्षणिक, तिसरा आर्थिक. सामाजिक निकषांवर मराठे मागास आहेत का हेही तपासलं जाईल. त्याच्या जोडीला शैक्षणिक दृष्ट्या ते मागास आहेत का हेही तपासलं जाईल. पण तिसरा मुद्दा आर्थिक दृष्ट्या ते किती मागास आहेत हे तपासलं जाणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे निकष आयोगाच्याकडून निश्चित करण्यात आल्याच्या नंतर त्याचं सर्वेक्षण हे पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटकडून होणार आहे. गोखले इन्स्टिट्यूट ही सामाजिक अभ्यासाच्यासाठी नावाजली गेलेली संस्था आहे. यापूर्वी सुद्धा मराठ्यांच्या मागासलेपणाच्या साठीचे अहवाल ज्या ज्या वेळेला लागले तेव्हा तेव्हा ते गोखले इन्स्टिट्यूटच्या कडून अभ्यासपूर्ण पद्धतीने मागवण्यात आले. तसे अभ्यासपूर्ण अहवाल दिल्याचा दावा इन्स्टिट्यूट करत असली तरी पण तो दावा सगळ्यांनीच स्वीकारलाय असं नाही. आत्ताच्या घडीला सुद्धा आरक्षण हा मुळातच भारतातल्या जातीव्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेत असलेल्या मागासपणाला संपवण्याच्या साठीचा एक पर्याय म्हणून पुढे आला असताना जातीत जे पुढारलेले आहेत त्यांना मागास ठरवण्याच्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक ठरवलेली रचना कार्यान्वित केली जाते असं सांगितलं जात आहे. हा आक्षेप प्रामुख्याने बिगर मराठा समाजाचा आहे आणि तो चर्चेत या निश्चितच येईल. पण त्याच्याही पलीकडे जाऊन महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा उपस्थित राहतो. तो असा की आर्थिक मागास की शैक्षणिक मागास की सामाजिक मागास कोणत्या निकषावर अख्खा समाज मागास ठरणार आहे. ज्या समाजाकडे महाराष्ट्रातली सर्वाधिक साधन संपत्ती एकवटलेली आहे तो समाज आर्थिक मागास ठरेल का. ज्या समाजाकडे महाराष्ट्रातल्या सर्वाधिक शैक्षणिक संस्था आहेत तो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरेल का. आणि जे वर्णव्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय आहेत, सवर्ण आहेत, ते आता वर्णव्यवस्थेत असा काय बदल करून मागास ठरणार आहेत हेही तपासावं लागेल. महाराष्ट्राला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि भारतातल्या स्थापित सनातन हिंदू धर्मालाही हजारो वर्षांची परंपरा आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मागासलेपण हे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे ते मिटवण्याच्यासाठी जो उपाय सुचवला गेलाय तो गरिबी निर्मूलनाचा उपाय म्हणून वापरला जातोय का हेही तपासायला हवं. चर्चेत या निमित्तानं आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये आबासाहेब पाटील मराठा समन्वयक आहेत. मृणाल ढोले पाटील या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. ते कायद्याचे अभ्यासक आहेतच आणि त्याचबरोबर ते या चर्चेत ओबीसींचे नेता म्हणून आहेत. आणि जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित असलेले डॉक्टर सुदर्शन तारक या चर्चेत आहेत. मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूयात. या चर्चेचा पहिला मुद्दा हा अर्थातच राज्य सरकारच्या कडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर आहे. मला पटकन आपल्याला विचारायचं आहे मृणाल ढोले पाटील की जे निकष ठरवले गेलेले आहेत ते न्यायपूर्ण आहेत का. ते निकष आणि त्यातून निघणारे निष्कर्ष हे भविष्यात समाजाला मागास ठरवायला मदत करणार आहेत का. ओके. सर्वप्रथम प्रसादचे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे निकष ठरवायचं काम आहे हे राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेलं आहे. आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की याच्या आधी जो निरगुडे कमिशन होता त्यांनी ऑलरेडी काही निकष ठरवलेले होते. तर निकष एका कमिशनने ठरवले, त्याच्यानंतर त्या कमिशनवर काही दबाव आला, त्याच्यानंतर त्या कमिशन मधल्या अध्यक्षासह जवळपास 4 ते 5 सदस्यांनी राजीनामा दिला. इतकी गंभीर घटना होऊन त्याच्यानंतर लगेच 72 तासाच्या त्या सगळ्यांची नियुक्ती दुसऱ्या सदस्यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे मागच्या कमिशननी म्हणजे त्यांच्याच कमिशनने निकष ठरवले होते ते बदलले. आपण लक्षात ठेवलं पाहिजे कमिशनने निकष बदललेले आणि बदललेले असताना याच्यामध्ये कुठलीही चर्चा कोणाशी केलेली नाही. अतिशय अपारदर्शकपणे निकष ठरवले गेलेले. आपण निकष जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये कुठेही राजकीय सत्ता, राजकीय डॉमिनन्स, राजकीय सहभाग, सहकार क्षेत्रातील सहभाग असू, देवस्थान कमिटी असू, मीडियातील त्यांचा वावर असू, साधन संपत्ती असू, लँड होल्डिंग असू, याचा कुठेही विचार केला गेलेला नाहीये.
आणि याच्यापेक्षा एक अतिशय महत्वाची गंभीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मागच्या जे निकष होते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सामाजिक शैक्षणिक मागास असण्याचा निकष असा होता की इतर समाज तुमच्या समाजाला मागास समजतात का, हा निकष काढून टाकलेला आहे. त्याचा आता जे निकष दिले ते अतिशय बोगस आणि अतिशय तकलादू आहेत, हे आम्हाला मान्य नाहीयेत. आणि या निकषांच्या आधारेच त्या कमिशनने डायरेक्ट कुठलीही निवेदन काढता, कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट न काढता, कोणाशी चर्चा न करता डायरेक्ट एका संस्थेला काम दिलेलं आहे. तर हे एक प्रकारे मॅच फिक्सिंग आहे का? आणि एवढं करून पण हे परत एवढे पब्लिकचे करोडो रुपये परत खर्च करून पण, कारण गोखले इन्स्टिट्यूटने मागच्या वेळेस अहवाल दिला होता, यावेळेस अहवाल दिला का, हे सगळं करून हे कोर्टात टिकेल, हा सगळ्यात महत्वाचा विषय. जी बिलकुल मृणाल ढोले पाटील, आपण थेटच मुद्द्याला अधिक विस्तृत स्वरूपात मांडलं आणि हे सांगायला विसरला नाहीत की निकष ठरवून निष्कर्षाची तयारी आहे. मी उलट म्हणेन निष्कर्ष आधीच काढला गेलाय का आणि निकष त्याच्यासाठी ठरवले जात आहेत का, अशा पद्धतीनं टेलर मेड नावाचा एक इंग्रजीतला शब्द आहे, असा निकाल येणं अपेक्षित आहे का तुम्हाला? हो, एक प्रकारे तसंच आहे. कारण त्याच्या आधी पण गायकवाड कमिशनच्या वेळेस पण जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले गेले होते ते असेच होते की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करण्यासाठी आपण कामकाज करायचंय. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचा निर्णय आला की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये, तो ओबीसी साठी पात्र होत नाही. याच्यानंतरही सरकारने म्हणजे शिंदे सरकारने परत तेच टर्म्स ऑफ रेफरन्स की बाबा याच्यामध्ये मराठा समाज सामाजिक मागास कसा आहे, सुप्रीम कोर्टचा निर्णय झाल्यानंतरही शिंदे सरकारने परत तेच टर्म्स ऑफ रेफरन्स राज्य मागासवर्गीय आयोगाकडे दिले. राज्य मागासवर्गीय आयोग त्यांच्या दबावाला झुकारलं नाही, तर त्यांनी त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांचे पसंतीचे लोक तिथं आणून ठेवले. त्यामुळे हे कामकाज कोर्टात किती टिकल, हे किंबहुना टिकणारच नाही असंही म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, या निमित्तानं पटकन पुढे जाऊयात. आबासाहेब पाटील यांच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे, पण तत्पूर्वी ज्या विषयाच्या अनुषंगानं हे सगळं आंदोलन उभं राहिलं आणि आता मराठ्यांना मागास ठरवण्याच्यासाठीच्या निकषापर्यंत ते पोहोचलं, मला त्यात डॉक्टर सुदर्शन तारक यांचं मत जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर सुदर्शन तारक, मराठ्यांच्या मागासलेपणाचे निकष ठरवताना त्यांचं सामाजिक मागासलेपण हे तपासलंच जात नाही आहे. मराठ्यांच्याकडे असलेल्या जमिनी, त्याचबरोबर त्यांची साधनसंपत्तीवरची दावेदारी, या गोष्टी दुर्लक्षून समाज मागास ठरू शकतो का, असा एक सवाल या चर्चेत ओबीसीचे नेते मृणाल ढोले पाटील मांडतायत. सर्वप्रथम जय जिजाऊ. प्रसाद, नमस्कार. जय जिजाऊ. यामध्ये आपण जे आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय की मराठा हा शूद्र आहे का, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध झाला, त्याच वेळेस शूद्र म्हणून त्यांना विरोध झाला. हा पहिला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की महाराज शूद्र ठरवले. मला एकच मिनिट सुदर्शन तारक, माफ करा, पण या संदर्भानं एक छोटासा खुलासा मी इथे करतो. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला कुठलाही विरोध झालेला नव्हता. मी ही गोष्ट वारंवार सांगत असतो, तुमच्या आत्ताच्या उल्लेखामुळे मला ती परत सांगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. नंबर एक, छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या आधी हजारो वर्ष महाराष्ट्रात राज्याभिषेकच झाले नव्हते. राज्याभिषेकाचं तंत्र हे अस्तंगत झालं होतं. त्यामुळे त्यावेळेला असं तंत्र ज्यांना ठाऊक आहे त्या काशीतल्या ब्राह्मणांना आणा हे सांगितलं गेलं. तसे गागाभट्ट आले. गागाभट्टांनी राज्याभिषेक आटोपल्याच्या नंतर महाराजांच्या आदेशानं राज्याभिषेकम सूत्रम नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात तुम्ही जाऊन तो वाचा, आजही मिळतो बाजारात. त्यात शिवरायांच्या आदेशाने हा ग्रंथ लिहितो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा विषय इथे नाही लागू. आजची घटना आहे, 2023 मधली चर्चा करूया. आणि माझी विनंती, आपण 2023च्या संदर्भानं मराठे शूद्र मागास ठरणार आहेत का याची चर्चा करूया. नाही, आपण आपल्या निवेदनात म्हटलं वर्णव्यवस्थेनुसार शूद्र ठरवलंय का म्हणून बोललो नाही. मला काय, आणि त्याच्यावरती गागा भट्टांना का बोलावं लागला हा इतिहास काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्याबद्दल नाही. भालजी पेंढरकरांनी निर्माण केलेले सगळे चित्रपट आहेत, त्याचे चित्रपट जर सुद्धा पाहिले आपण, आजही अवेलेबल आहे, त्याच्यात सुद्धा स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतं. हा मुद्दा दुसरा आहे, मला तो म्हणायचा नाही. आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या ठिकाणी देतो की सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या असं म्हटलंय. इथे कायद्याचे तज्ज्ञ आमचे ढोले पाटील आहेत. या ठिकाणी शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलं 100% आहेच, त्यानंतर सामाजिक दृष्ट्या सुद्धा आहे आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा. तुम्ही म्हणाल की पूर्वी आमच्याकडे जमिनी होत्या, जमीनदार होतो, आज आमची स्थिती काय झालेली, आज गुंठा सुद्धा जमीन नाही काही काही ठिकाणी. आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही शैक्षणिक तुमच्या निवेदना म्हटले
की शैक्षणिक संस्था आहेत, मी परत या ठिकाणी या सगळ्या शैक्षणिक संस्था शासन अनुदानित असतं आणि शासन अनुदान देतं म्हणजे ते शासनाचे असतात आणि त्याला असणारं मॅनेजमेंट तो त्या संस्थेचा अध्यक्ष असतो. त्याला कोणत्याही एखाद्या माणसाला घेण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था कितीही मराठ्यांचा असला तरी इथे त्याचा मागासले पण सिद्ध होत आहे. इथे तो काही सदन आहे आणि सक्षम आहे असं अजिबात या ठिकाणी होत नाही. दुसरा मुद्दा आहे सामाजिक दृष्ट्या. सामाजिक दृष्ट्यामध्ये आम्ही मागासलेला आहोत. आजही आमच्या परंपरेमध्ये जर विचार केला मराठ्यांचा की जी स्त्रीचं पुनर्विवाह होत नाही आणि पुनर्विवाह आमच्या महिलांचं होत नाही, त्यामुळं पुनर्विवाह झाल्या नाही तर आमची विधवा भगिनी जी आहे कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये कुठेही तिला स्थान दिलं जात नाही. हे सगळा महाराष्ट्र जाणतोय, आपण सुद्धा जाणताय. त्यामुळे आम्ही 100% त्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोन जो पाहिला तर या ठिकाणी हे उदाहरण लागू होतं म्हणून मुद्दाम दिलंय. म्हणजे आम्ही सामाजिक दृष्ट्या मागासले आहोत. दुसरा मुद्दा शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहोत. आज आम्हाला फीस भरायला पैसे नाहीत. कितीतरी आत्महत्या आमच्या मुलांच्या, मुलींच्या, भगिनींच्या आणि भावांच्या होत आहेत. कारण पासचे पैसे नाही म्हणून आत्महत्या करणारी आमची भगिनी सुद्धा आहे. 300 रुपये 200 रुपये सुद्धा आमच्याकडे नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे. हे मान्य आम्ही करावं आणि महाराष्ट्राला सुद्धा याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या या तिन्ही दृष्टीनं मागास आहोत आणि म्हणून सरकारने जो आयोग स्थापन केलेला आहे त्या आयोगाच्या संदर्भात जी काही भूमिका पटकन लवकर घेतलेली आहे, एका दिवसाच्या आतमध्ये त्याला पद खाली न राहता त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी नवीन अध्यक्ष आणि सदस्य दिलेले आहे. बोलू का पुढे? जी जी जी, आपली वेळेत प्रतिक्रिया पूर्ण करा. तर या ठिकाणी जे दिलंय त्यांचं अभिनंदन आहे. मी सुरुवातीला सांगितलं निकष ठरवलेत आणि ही कमिटी जी आहे गोखले इन्स्टिट्यूटला हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटला जो अनुभव आहे त्यांनी नवीन एखादं काय ऍप तयार केलेलं असावं, त्याच्यावर जीपीएस ट्रॅकिंग असावी, सगळ्या गोष्टी असाव्यात माझ्या माहितीस्तव, मला जे वाटतं ते. आणि त्यानुसार ते गोखले इन्स्टिट्यूटचा जो डाटा आहे 100% चांगला आहे असं म्हणता येईल. काहींनी आक्षेप घेतला, आम्ही सुद्धा आक्षेप घेतलेला हा मुद्दा आहे. परंतु आता चांगलं तटस्थ भूमिकेतून ते काम करणार आहे आणि त्या ठिकाणी शासनाची प्रशासकीय सेवा त्या ठिकाणी जी माणसं असतात, प्रशासकीय अधिकारी आहेत, हे सर्वेक्षण करत असतात. तिथे कोणी आम्ही किंवा इतर जातीचा ओबीसी किंवा इतर आपला समाज त्या ठिकाणी करत नसतो. त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी शासनाचीच बाजू मांडत असतो, शासनाचेच नियम फॉलो करत असतो. ठीक आहे, ठीक आहे. मला 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 आपल्याला थांबायला लागेल. आबासाहेब पाटलांपर्यंत मला पोहोचवायचं आहे या विषयाला आणि त्याच निमित्तानं आता आबासाहेब पाटील आपण बोलणार आहात. आबासाहेब, मूळ मुद्दा आहे ना निकषांमधला सामाजिक मागासलेपणाचा आहे, ज्याला सर्वाधिक वजन असणार आहे. म्हणजे सामाजिक मागासलेपणाच्या उत्तरांच्या आधारे ठरेल की शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या अनुषंगानं अख्खा समाज कशा कॅटेगरीमध्ये, कोणत्या श्रेणीमध्ये जातो. आता जे उदाहरण आता थोड्या वेळापूर्वी देण्यात आलं त्यातलं सामाजिक मागासलेपण सांगत असताना डॉक्टर तारक काय म्हणाले तर मराठ्यांमध्ये विधवा स्त्रियांना कशा पद्धतीनं वागवलं जातं. हा सामाजिक मागासलेपणाचा निकष असू शकतो का हो आबासाहेब? असा जे आपण विचारलेल्या प्रश्नाचं पण उत्तर देतो. तत्पूर्वी ढोले पाटील जे बोलले की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जे निकष बदलले गेले त्या संदर्भामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगावरती जे सदस्य नेमले गेले हे सगळे सदस्य त्या खुर्चीस पात्र नव्हते. त्यांनी ज्यांना नेमले गेले ते जातीवादी लोक त्या ठिकाणी नेमले गेले. ते बाहेर जाऊन त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण कसा खुट्टा ठोकला आणि मग कसा मी हे केलं. अशी डायरेक्टली ज्या वेळेला एखाद्या समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली जाते, एक आयोग आहे आणि त्या आयोगाला घटनात्मक मोठे दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप होऊ शकत नाही अशा पद्धतीचा दर्जा दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या खुर्चीला शोभेल असं त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास हा संपूर्ण समाज नाही. आमची मागणीच मुळात चुकीच्या पद्धतीनं ओबीसीचे काही नेते समाजामध्ये लोकांना सांगतात अरे आमची सुरुवातीपासून मागणी आहे, तुमचं जे ओबीसीचे निकष आहेत 8 लाखाच्या आतमध्ये ज्याचं क्रिमिनल आहे की जो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास आहे त्यालाच आपण आरक्षण मागतोय. आम्ही शरद पवारांच्या नातवासाठी आरक्षण नाही मागितलं, आम्ही रावसाहेब दानवे पाटलांच्या नातवासाठी आरक्षण नाही मागितलं ना, आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या मुलाबाळांच्यासाठी मागितलं. आम्ही आमचा जो पृथ्वीराज रानात काम करतोय, शेतात काम करतोय, जे खरंच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास आहे त्या पहिलं हे समजून घ्या की आज ज्या पद्धतीने ओबीसीचे बोलताय त्यांना माझा एक प्रश्न
प्रश्न आहे की तुम्ही 361 जातीला ज्या वेळेला कोणतेही निकष लावता, कोणत्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी न घेता अशा छगन भुजबळच्या जातीला सुद्धा त्या कुठे निकष लावले नाहीत. अशा अनेक जाती की त्याला तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही घेतलं. मला तुम्ही आज सांगता की साधन सामुग्री, संपत्ती, तुमचा जमिनी, तुमचे कारखाने ह्यांचा निकष तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आज राज्य मागासवर्गीय आयोगाला सुद्धा आम्ही शिफारस करतो की या राज्यातले ज्यांच्याकडे या सगळ्या साधन सामुग्री उपलब्ध आहेत ह्यांना तुम्ही जे सुधारलेले त्यांना तुम्ही बाहेर काढणार आहेत का? त्याचं उत्तर आपण देणार आहात का? की प्रत्येक वेळेला तुम्ही आज कितीतरी समाज आहेत, वंजारी समाज आहे, जी माळी समाज आहे, नंतर आमचे इतर समाज आहेत की धनगर समाज आहे, यांच्याकडे अनेक मोठ्या मोठ्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, कारखाने आहेत. अशा तुम्ही ज्या जाती आता प्रगत झालेल्या ह्यांना कोणते निकष लावलेले? बिलकुल. आबासाहेब या मुद्द्याला चर्चेत नोंदवून घेतो. मी एक छोटीशी बाब मात्र आपल्या निदर्शनास आणून देतो. आपल्या इथलं इंटरनेट जरा गडबडताना दिसतंय, त्यामुळे मी फोनवरून आपल्याला जोडून घेतो म्हणजे तुमचा आवाज नीट स्पष्टपणे या चर्चेत येईल. दरम्यान जो मुद्दा इथे आबासाहेबांनी मांडला तो डॉक्टर सुदर्शन तारक यांच्यापर्यंत नेण्याची गरज आहे. आबासाहेब म्हणतायत की शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज प्रगत राहायला पाहिजे, तो विद्यमान विचारधारेत विद्यमान प्रगतीच्या धारेमध्ये राहायला पाहिजे, याच्यासाठीचं आरक्षण हवंय. आणि ज्या पद्धतीनं मराठ्यांचं ओबीसीकरण करणं चाललेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीनं मराठा आरक्षणाची मागणी मांडली जाते. आक्षेप थेट आहे. सुदर्शन तारक, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. डॉक्टर तारक, ऐकायला आलंय आपल्याला? आपण बोलणार आहात. आपल्यासाठीचा प्रश्न विचारलेला आहे मी. डॉक्टर तारक, काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचला आहे, मात्र तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. मी हा मुद्दा घेऊन मृणाल ढोले पाटील यांच्यापर्यंत पोहोचतो. मृणालजी, माझा आवाज येतोय आपल्याला? आपण ऐकू शकताय? एकदम व्यवस्थित. बिलकुल. मराठ्यांच्या आरक्षणाच्या निमित्तानं जो मुद्दा आता समोर आला, आबासाहेब पाटलांनी तो थेट आणि स्पष्टपणे मांडलेला आहे की मराठ्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाची चर्चा जास्त व्हायला पाहिजे. याच्या ऐवजी त्यांच्या ओबीसीकरणाच्या साठीची लढाई अधिक वेगानं धारधार होताना दिसतेय. ती आबासाहेबांना पटत नाही आणि त्याच निमित्तानं मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन सुद्धा अडचणीत येत आहे, बदनाम केलं जात आहे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया? याच्यामध्ये एक सगळ्यात पहिली गोष्ट आपण प्रसादजी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या दर्शकांना, महाराष्ट्राच्या दर्शकांना, पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आजच्या घडीला कुठलाही समाज असो, जात असो, धर्म असो, याच्यातला वंचित घटक हा आरक्षणापासून वंचित नाहीये. प्रत्येक जाती धर्माच्या वंचित घटकाला आज आरक्षण भेटतंय. मराठा समाजाच्याही वंचित घटकाला ईडब्ल्यूएसच्या नावाखाली आरक्षण भेटत आहे आणि त्याचे जे विद्यार्थी आहेत, त्याचे सरकारी नोकरीमध्ये अप्लाय करणारी मुलं आहेत, हे पुरेपूर फायदा घेत आहेत. हे सरकारी डॉक्युमेंट्स मधून स्पष्ट झालेलं आहे. दुसरा जो विषय आबा पाटलांनी मांडला की ओबीसी मध्ये जे 350-450 जाती आहेत ते राज्य मागासवर्गीयांनी काय तपासले नाहीत. आबा पाटलांचा अभ्यास थोडासा कमी आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 3 राष्ट्रीय कमिशन झाले. काका कालेलकर असतील, मंडल कमिशन असेल आणि त्याच्यानंतरही 1-2 राष्ट्रीय कमिशन झाले आणि त्याच्यानंतर जवळपास राज्यात 8-10 कमिशन झाले. या सगळ्यांनी हे आयोगाने या समाजाचे मागासलेपण तपासलेलं आहे. असं कुठल्याही आकाशातनं ते पडलेलं नाहीये. त्याच्यामागे रिपोर्ट्स होते, त्याच्यामागे अभ्यास होता, त्याच्यामागे याद्या केल्या गेल्या होत्या, त्याच्यामागे सर्व्हे होते, सगळे सर्व्हे आहेत. आणि एवढंच नाही तर राजकीय आरक्षण आता मागच्या वर्षी भाटिया कमिशनचा रिपोर्ट दिल्यानंतर ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टने मागच्या वर्षी मान्य केलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षीही ओबीसीच्या यादींचा सर्व्हे झालेला आहे. हा आपण जो आरोप लावला की मराठा समाजाचा ओबीसी करण्याचा हट्ट आहे, ईडब्ल्यूएसचं आरक्षण सोडून मराठा समाजाला ओबीसी मध्ये फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यायचा आहे. या निमित्तानं चर्चेला आता पटकन डॉक्टर तारक यांच्यापर्यंत नेणं गरजेचं आहे. डॉक्टर तारक, मगाशी मी प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत आलो होतो, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. मला याचा खुलासा आधी लागेल की आवाज येतोय का, ऐकायला येतोय का? तुमचं उत्तर येणं गरजेचं आहे. येतोय. आबासाहेब पाटलांनी एक मगाशी महत्वाचा मुद्दा मांडला की मराठ्यांना मराठा म्हणून मागास ठरवलं जाणं गरजेचं आहे. मात्र तसं होण्याच्या ऐवजी मराठ्यांच्या ओबीसी करण्याचा घाट घातला जातोय आणि त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या मूळ मागणीलाच फाटा दिला जातोय. आपलं उत्तर डॉक्टर तारक? मुळात आमची मागणी काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. माझे मित्र इथे या ठिकाणी जे म्हटलेत
ढोले पाटील असतील, त्यांनी निकष ठरवण्याचा अधिकार हा मागासवर्गीय आयोगांना आहे. आणि त्यामुळे त्या निकषाच्या अंतर्गत जे काही मुद्दे येतील, जे काही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक येतील, त्या संदर्भात ते सर्वे करून त्या ठिकाणी आरक्षणाची बाजू द्यायची का नाही द्यायची आयोगाच्या त्या सामाजिक निकष किंवा अन्य निकषाप्रमाणे होईल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की आपण म्हटल्याप्रमाणे इथे आपण जी काही आरक्षणाची लढाई लढतोय हे लक्षात घ्या की मराठे हे 67 पर्यंत जर ओबीसी होते तर तर आम्ही ऑलरेडी ओबीसीतच आहोत. त्यामुळे आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. आम्ही मराठ्यांचं म्हणजे गरजवंत मराठ्यांसाठी आणि हे आरक्षण मागतोय. याच्यामध्ये हे आरक्षण आम्हाला ओबीसी मधून द्यावं, म्हणजे जे काही सवलती आहेत त्या शैक्षणिक असेल, त्या ठिकाणी आर्थिक असेल, सामाजिक असेल, ते आम्हाला लागू होतील. आणि त्यामुळे आमची मुलं मुली जे आहेत त्या आत्महत्या करणार नाही, त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात, कारण त्यांना आर्थिक सुलभता सरकारतर्फे वेगवेगळ्या फेलोशिप, स्कॉलरशिप मिळतील. अशा दृष्टीने आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. मुळात इथे दुसरा मुद्दा नाहीये की मराठ्यांना आरक्षण, मराठाच आहे ना, मराठा आरक्षणच आहे ना, आणि मराठ्यांसाठीच आरक्षण मागतोय. त्यामुळे वेगळं काही मागत नाही आम्ही. हा सुद्धा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. प्रसादजी, ठीक आहे, आबासाहेब याला उत्तर देतील. आबासाहेब, आपल्याकडे संधी आहे आणि तुम्हाला डॉक्टर तारक यांचा तर्क पटतोय का? हॅलो जी, आता तुमचा आवाज नीट येतोय, बोला आपण आबासाहेब. हा, मला मुद्दा कळला नाही आपला. जी, आता डॉक्टर तारक जे बोलले ते आपल्याला ऐकायला आलं का? आलं असेल तर मग त्याच अनुषंगाने तुमची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. आलं नसेल तर मी सांगतो आपल्याला. परत सांगा जरा. जी आबासाहेब, डॉक्टर तारक असं म्हणालेले आहेत की मराठ्यांच्या ओबीसी करण्याची कोणतीही चळवळ नाही, मराठ्यांना मराठा म्हणूनच लाभ मिळाले पाहिजेत आणि त्यात सुद्धा शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांची दुर्बलता कमी झाली पाहिजे. नक्कीच अतिशय चांगला मुद्दा त्यांनी सांगितला की संपूर्ण राज्यातला. जी एकच मिनिट आबासाहेब, कदाचित डॉक्टर तारक यांना या मुद्द्यावर काही वेगळं बोलायचं असं दिसतंय. माझ्याकडून सांगताना काही चुका झाल्या आहेत का काय हेही एकदा डॉक्टर तारक यांना मांडायची संधी देतो. एकदा त्यांचं म्हणणं ऐका आणि उत्तर द्या. डॉक्टर तारक, 30 सेकंदात पटकन. प्रसादजी, तुमच्याकडून चुका होणार नाही हे मान्य आहे मला. तुम्ही फार तत्वज्ञ आहात, फार हुशार आहात. धन्यवाद. माझा मुद्दा आहे की तुम्ही जे काही शब्द वापरलेत त्याच्यामध्ये मला थोडासा आक्षेप आहे की आपण म्हटलंय की ओबीसीकरण करायच्या उद्देशाने आम्ही बोललो. आम्ही म्हणतोय मूळ कुणबी झाले म्हणजे ओबीसी होणारच आहे, आणि कुणबीचं जे काय ऑलरेडीच आम्ही ओबीसीत होतो. आता आबासाहेब पाटील पण ऐकतायत, आम्ही ऑलरेडी 67 पर्यंत ओबीसी होतो. त्यामुळे आम्ही ओबीसीच्या बाहेरचे नाहीच ना. तुम्ही का आम्हाला बाहेरचं समजताय? आम्ही जर तिथे होतो तर मग आम्हाला का काढलं तर तो सगळा विषय वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की मराठे यापूर्वी ओबीसी होते, आता त्यांना पुन्हा मागास ठरवण्यात अडचणी येऊ नयेत. आबासाहेब, या मुद्द्याला पुढे नेता येईल, याच्यावर काही प्रतिवाद आहे? 30 सेकंद आहेत आपल्यासाठी. प्रसादजी, आता हे सगळे खोलवर मुद्दे अनेक वेळा आपल्याकडनं चर्चेत आलेले आहेत. आता आपण राज्य मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे की कुणबी हा विषय वेगळा आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय वेगळा आहे. या दोन्ही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की आतापर्यंत जेवढे आयोग नेमले गेले त्या आयोगाची काय माहिती समोर आली, गायकवाड आयोगाने काय मांडलं, त्याच्यानंतर आता पुन्हा शिंदे समिती काय मांडणार आहे, हे सगळे विषय फार गंभीर आहे आणि याच्या संदर्भामध्ये बोलायला आपल्याला 30 सेकंदामध्ये होणार नाही. सगळ्यात महत्वाचं जे मराठा समाजाला मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे या संदर्भामध्ये आता राज्य मागासवर्गीय आयोगाची गरज का लागते, त्याचं कारण की आता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आता स्वीकारलेली आहे आणि जर ही क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली म्हणजे 50% आता मराठा समाजाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे की एससीबीसीचं जे आरक्षण आहे की जे राहिलेला जे मराठा समाज आहे की त्या मराठा समाजाला 12 आणि 13% शिक्षणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे दिलं होतं हे आरक्षण जर तिथून मिळत असेल आणि त्याच्यामध्ये आता ज्या काही त्रुटी सांगितल्या होत्या माननीय न्यायालय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला की ह्या त्रुटी पूर्ण करा आणि ह्या सादर करा आणि आम्हाला आरक्षण द्यायला काही अडचण नाही. परंतु त्यावेळेला सरकार बदललं आणि आघाडी सरकार आलं. त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जे 1500 पानाचा अहवाल होता तो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सादर न केल्यामुळं की त्याच्यामुळे ते आरक्षण तिथं अडकलं गेलं आणि आता जर सुप्रीम कोर्ट वैध ठरवत असेल, आता क्युरेटिव्ह पिटिशन ही ओपन जरी झाली तर त्याच्यामध्ये किती त्याला आता राज्य सरकार कसं त्याला टॅकल करतंय किंवा कशा पद्धतीने आपल्याला पुढे जात आहे ते जर झालं तर मराठा समाजासाठी खूप मोठा, आणि मराठा समाजासाठीच नाही तर या राज्यासाठी नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये पटेल असतील, जाट असतील, गुज्जर असतील अशा अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आता राज्य मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षणामध्ये
कोणत्याही सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने भूमिका घेऊ नये. बरं, आता याच्यात एक आबासाहेब एकच मिनिट, आणखीन एक मुद्दा माझा तुमच्यासाठीच आहे, तुम्हीच उत्तर द्यायचं आहे. थोडीशी वेळ मर्यादा पाळा, कारण आपल्याकडे आता फार अल्प वेळ उरलेला आहे. सामाजिकदृष्ट्या मागासलेपण ठरवण्याच्यासाठी काय करायला लागेल, आणि ते आज जे निकष समोर आले आहेत ते तुमच्या देखील समाधानकारक आहेत का? मृणाल ढोले पाटलांनी त्यातला महत्त्वाचा दुवाच काढून टाकलाय, असा दावा केलाय की इतर समाज मराठ्यांना मागास समजतायत का? 100% समजतात. कोणी सांगितलं तुम्हाला समजत नाही? आज झोपडपट्टीमध्ये किती मराठी आहेत, ज्याचे भूमिहीन किती मराठी आहेत, वीटभट्टी मजूर किती आहेत, माथाडी कामगार किती आहेत, हे तुम्ही बघितलं, सगळ्याला माहिती आहे. बघा, त्याच्यामध्ये 3 क्लास आहेत, एक लोअर क्लास, मिडल क्लास आणि अपर क्लास. आपली जी भूमिका आहे की सगळ्या समाजामध्ये आहे, हे फक्त मराठ्यांच्या मध्ये नाही, ओबीसी मध्ये सुद्धा तो क्लास आहे, मिडल क्लास, अपर क्लास आणि लोअर क्लास. त्याच्यामध्ये आता जी मागणी आहे की 8 लाखाचं क्रिमिनल आहे, ज्याचं आतलं उत्पन्न आहे, त्या मराठ्यांच्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय. आम्ही काय आमच्या स्वतःसाठी मागत नाही, किंवा जे टॅक्स भरतायत किंवा जे जमीनदार आहेत, कारखानदार आहेत, त्यांच्यासाठी मुळीच मागत नाही. पण मग आबासाहेब, यातला जो आक्षेप आहे ना, तो लक्षात घ्यायला हवा की आरक्षण तुम्ही जर समजा गरजवंत मराठ्यांसाठी मागत असाल तर मग ते ओबीसीत का? ओबीसीच्या ऐवजी मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण का नाही? कारण तुम्ही एकदा ओबीसीत गेलात की जी भीती ओबीसींना वाटते त्यावर तुमच्यासारख्या नेत्याने बोलायला हवं की एकदा ओबीसीत मराठे आले की ते राजकीय आरक्षण पण घेऊन जातील. ओबीसी व्यतिरिक्त अशा प्रकारचं मोठ्या जातीला आरक्षण कुठेही मिळणार नाहीये. नाही 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 नाही, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने ओबीसीचे काही नेते समाजासमोर आणताय. हे बघा, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत 1967च्या पूर्वी, त्यांचा 2004च्या GR नुसार त्यांना कुणी या राज्यात देशात आणू शकत नाही की त्यांचे जे निकष पूर्ण, त्यांना कुणबी दाखला मिळणारच आहेत. त्यांचं ओबीसीच्या नेत्यांचं सुद्धा ऑब्जेक्शन नाहीये. आणि मराठा समाजाची जी भूमिका आहे जी 1982 सालापासूनची, की मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मागितलेलं आम्ही, आम्ही परळीतलं आंदोलन ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा ती भूमिका घेतली होती. SCBC आरक्षण ज्या वेळेला आपण मागितलं होतं त्यावेळेला, की जे ऑलरेडी कुणबी आहेत, त्यांच्या नोंदी आहेत, ते झालेले आहेत. राहिलेले जे मराठी आहेत, ज्यांचा 40 वर्षापासूनचा जो लढा आहे, की जे कुणी 11-12 असतील, कोण 13, 14, 15 असेल, कोण 91, 92, 95, 96 कुळे असेल, सगळे मराठी राहिलेले. ह्या मराठ्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि ते आता वेगवेगळ्या भूमिकेत न देता सरकारनं ठरवावं कसं द्यायचं. आणि म्हणून मग 4ही पक्षातले नेते एकत्र आले. 28 नोव्हेंबर रोजी सभागृहामध्ये सर्व पक्षाची चर्चा झाली. 29 तारखेला नोव्हेंबरला सगळ्यांनी समर्थन दिलं आणि 30 नोव्हेंबरला SCBCचा कायदा पारित झाला. यामुळे राज्यातल्या 4ही पक्षातला आणि 288 आमदारांपैकी आणि विधानसभेचे 78 आमदार हे कुणी म्हणू शकत नाही की आम्ही तुम्हाला समर्थन दिलेलं नाही. ठीक आहे, मला चर्चेला वेळेची मर्यादा आहे, याची एक छोटीशी आठवण आपल्याला करून द्यायची आहे. आणि पटकन मृणाल ढोले पाटील, शेवटचं मिनिट उरलंय फक्त, मला एक पटकन सांगा, ज्या निकषांच्या आधारे मराठे मागास ठरवले जातील किंवा तसा निष्कर्ष येईल त्याला पुढे आव्हान मिळणार आहेत का? 100% मिळणार आहेत. मुळात हे निकष बदललेले आहेत, हे तकलादू आहेत, बोगस आहेत, हे टिकणार नाहीयेत. आणि हे जे आहेत की जे म्हणले सरकारी अधिकारी सर्वे करणार आहेत, सरकारी अधिकारी सर्वे करणार नाहीयेत. ऑनलाईन पद्धतीने 15 दिवसात सर्वे होणार आहे. मला आपणच सांगा, महाराष्ट्राच्या सद्वे बुद्धीच्या लोकांनीच सांगावं की 15 दिवसात जो ऑनलाईन सर्वे होईल हा डेटा कोर्टमध्ये टिकेल का? ऍब्सोल्युटली टिकणारच नाहीये. आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की जो मागासलेपणाचा विषय आपण आबासाहेब पाटील यांनी सांगितलेला आहे की बाबा इतक्या आमदारांनी समर्थन दिलं, सगळ्या पक्षांनी समर्थन दिलं, कायदा झाला, पण तो कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेला आहे. ठीक आहे, याच्यावर उत्तर लागेल, याच्यावर एक पटकन उत्तर लागेल. मला आता फार संधी इतरांना देता येणार नाही. डॉक्टर तारक, आपण पटकन 30 सेकंदातच बोलायचं आहे, प्लीज, कृपया. मी मान्य ढोले पाटलांचं जे काही म्हणणं आहे, 15 दिवसामध्ये आता ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे, जलद गतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या, ऑनलाईन प्रक्रियेचं GPS याला अटॅच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सर्वे GPS अटॅच असल्यामुळे मला वाटतं जी सगळी शासन आणि कोर्ट सुद्धा मान्य करणार. कारण कोर्ट मान्य कोणाचं करणार आहे? मागासवर्गीय आयोगाने ठरवलेले निकष, मागासवर्गीय आयोगाने केलेला सर्वे हा त्या ठिकाणी पाहिला जाणार, त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट या ठिकाणी ते डिसिजन घेणार आहे. त्यामुळे ढोले पाटील सांगू शकत नाही की काय ठरवलं जाणार आहे, काय नाही, किंवा काय चुकीचं ठरवणार किंवा भेटणारच. ठीक आहे, त्यांचं ते चर्चेतलं मत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आपण सन्मानानं ते ऐकलं पाहिजे. आपण परत या निमित्तानं चर्चेच्या अधिकाधिक मुद्द्यांवर भेटणारच आहोत, चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.